इराणमध्ये जवळपास 2000 प्रोटेस्टला गोळ्या घालून ठार मारला आहे. मुस्लिम राष्ट्रामध्येच एका मुस्लिम प्रशासकाकडून मुस्लिमावरतीच अन्याय होत आहे आणि जवळपास 2000 प्रोटेस्टना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं आहे. हे आंदोलन अतिशय भयंकर रीतीनं चिरडलं जात आहे. इराणमध्ये मस्जिदीमध्ये देखील आग लावली जात आहे आणि तेथील महिला आपला हिजाब काढून फेकत आहेत. त्याचबरोबर खेमनोईचे फोटो देखील जाळत आहेत. परंतु हे आंदोलन अतिशय निरग्रपणे दाबण्याचं काम इराण सरकार करत आहे. तेथील इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून तेथील बऱ्याच बातम्या सध्या बाहेर निघत नाहीत. परंतु हे आंदोलन जबरदस्त पद्धतीनं दडपलं जात आहे. ही गोष्ट लपवता येणारी नाही. मित्रांनो, मागील काही काळामध्ये जेव्हापासून इराणमध्ये इन्फ्लेशन झालं आणि महागाईच्या विरोधात असणारं हे आंदोलन इस्लामिक स्टेटहूड विरोधात जेव्हा चालू झालं तेव्हा या आंदोलनाला दाबण्याची प्रक्रिया चालू झाली. अमेरिकेला त्या बाबतीत दबाव टाकून देखील इराण ऐकत नाही. प्रोटेस्टवरती अक्षरशः गोळ्या झाडल्या जात आहेत, त्यांना ठार मारलं जात आहे. मित्रांनो, अलीकडच्या काळातील हे सर्वात उग्र स्वरूपाचं आंदोलन असून यामध्ये सर्वात जास्त आंदोलकाचा जीव जात आहे. यामध्ये जवान, मुली त्याचबरोबर इराणची सामान्य, सर्वसामान्य आणि एज्युकेटेड जनता देखील आहे. मित्रांनो, हा जो इराण जो पूर्वी पर्सिया किंवा पारस नावाने ओळखला जात होता, इराण एकेकाळी एक सोन्याची चिडिया म्हणजेच खूप समृद्ध असा इराण ज्यावेळेस यावरती इस्लामिक राज्य चालू झालं त्यावरती या इराणवरती आले इस्लामिक बंधनं. परंतु या बंधनामध्ये राहत असताना कोणी आवाज उठवला नाही किंवा उठवलेला आवाज दाबण्यात आला. परंतु आता हे आंदोलन इन्फ्लेशनच्या विरोधात असणारं आंदोलन हे तेथील व्यवस्था सरकार विरोधात, म्हणजेच ज्या पद्धतीनं सामान्य माणसाला दडपून आणि दाबून ठेवलं होतं त्या विरोधात हे आंदोलन सध्या पेटलं आहे. आणि हेच आंदोलन अतिशय उग्र पद्धतीनं दाबण्याचं काम देखील इराक शासन करत आहे, खेमनोही करत आहे.